आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण तू माझं बाळ पळवलंस का? तू तर माझी सेवा करत होतीस ना, सांभाळत होतीस मला, धीर देत होतीस. सगळं छान होईल, व्यवस्थित होईल असं तूच म्हणायचीस ना. तुझ्यात मी मोठी बहीण बघत होते ग. किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर, आणि का केलंस तू हे? सांग ना का? भीती आणि हाव, मी काम नाही केलं तर सरपोतदार साहेब मला मारून टाकणार ही भीती, आणि ज्या कामाचा मोबदला ते मला देणार होते त्या प्रचंड पैशाचा मोह. लहान वय होतं माझं, हे वय असंच असतं ना मॅडम. माझ्या अकलेवर पडदा पडला होता आणि करू नये ते करून बसले. तुमचा मुलगा सरपोतदार साहेबांना नेऊन दिला मी, पण सांगितलं ना, त्यानंतर एक रात्रही मी शांतपणे झोपू नाही शकले. मी स्वतः आई सुद्धा नाही बनू शकले. तुमची ताटातूट केल्याचं हे एवढं मोठं ओझं मी 30 वर्ष वागवलं माझ्या मनावर. त्या दिवशी त्या पैशांच्या बदल्यात मी फक्त मुलगा नाही दिला सरपोतदार साहेबांना, त्या मुलाबरोबर माझा आनंद, समाधान, शांती आणि माझं आईपण सगळं देऊन बसले. आणि त्या दिवशी आनंदी, उत्साही कमळा संपली आणि एक उदास, पुढ्यात जगणारी सावित्री जन्माला आली. सरपोतदार साहेब खूप डेंजर आहेत. त्यांच्या नावाने माझा थरकाप होतो. आज आनंदीने माझा जीव वाचवला, पण सरपोतदार साहेब मला आता सोडणार नाहीत. ते माझा जीव घेतील. काय तुझा जीव घेणार का? मॅडम, सरपोतदार साहेबांच्या माणसांनी यांच्यावर हल्ला केला.